पिंपरी चिंचवडकरांवर देखील पाणी संकट ओढावलेलं आहे। आधीच पाणी टंचाई आहे, त्यात टँकरचे दरही वाढलेले आहेत। टँकरचे दर 800 वरून 1200 रुपयांवर पोहोचलेले आहेत। गृहनिर्माण सोसायट्यांचं बजेट त्यामुळे कोलमडलेलं आहे। उन्हाळ्याची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तसं पिंपरी चिंचवडकरांचं पाणी संकट अधिकच गडद होऊ लागले। पाणी टंचाईमुळे सोसायट्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। त्यातच टँकरचे दर वाढल्यानं त्यांची अडचणही वाढलेली आहे। आधी 800 रुपयांना मिळणाऱ्या टँकरसाठी आता 1200 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे सोसायट्यांचं बजेट कोलमडलेलं आहे। या संदर्भात सोसायटी धारकांशी चर्चा केलेली आहे। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आणि भाजपने कितीही दावा केला असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याचं संकट जे आहे ते आलेलं आहे। अनेक वसाहतींना दररोज 10 ते 12 टँकर घ्यावे लागत आहेत। त्यामुळे आर्थिक भुर्दंड जो आहे तो सोसायटी धारकांवर पडत आहे। दुसरीकडे टँकर चालकांनी टँकरचे दर जे आहेत ते 800 वरून थेट 1100 ते 1200 केलेले आहेत। नेमकी या पाणी संकटामुळे काय अडचण आहे, कशा पद्धतीनं त्रास होतोय, मी सध्या वेदांता सोसायटीमध्ये आहे। त्यांच्याच सभासदांकडून जाणून घेऊया काय अडचणी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं तुम्हाला त्रास जो आहे तो होत आहे या टँकरमुळे? नमस्कार, मी प्रमोद भोसले, मी खजिनदार म्हणून सध्या काम पाहत आहे। जसं तुम्ही म्हटले बरोबर आहे, डेली 10 ते 12 टँकर येत आहे। म्हणजे आमचा दिवसाचा 10 ते 12 हजार प्लसचा खर्च होत आहे। म्हणजे आमचं महिन्याचं जे बजेट आहे ते 33% हे फक्त पाण्यातच जात आहे। त्यामुळे आमचं बाकीच्या सर्व्हिसेससाठी पैसे उरत नाही आहेत। आम्हाला रोजचे 10 ते 12 टँकर लागतात। ते वर्षभर त्रास असतो, पण 4 महिन्यापासून त्रास खूप जास्त वाढलेला आहे आणि टँकरचे प्राइसेस पण खूप हाय झालेले, त्याच्यामुळे खूप त्रास होतोय। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।